अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज जनआक्रोश मोर्चा जो आहे तो विद्यार्थ्यांकडून काढण्यात आलेला आहे। मुख्य इमारतीकडे हा महामोर्चा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। जवळपास 61 मागण्यांचं निवेदन घेऊन हे सगळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे विद्यार्थी आहेत ते आता मोर्चात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। 61 ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबित आहेत। अनेक मागण्या विद्यापीठाकडून ऐकल्या जात नाहीत असा आरोप गेल्या अनेक दिवसापासून या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता आणि त्याचमुळे विद्यापीठातले जे महाविद्यालय आहे विद्यापीठातल्या संलग्नित पुणे असेल नगर असेल किंवा नाशिक असेल या सगळ्या विभागातले हे जवळपास 19 महाविद्यालयाच्या संलग्न असणारे सगळे विद्यार्थी आहेत आणि यांनी पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात जे आहे ते आता खरं तर जनआक्रोश मोर्चा काढलेले आहेत। ज्या 61 मागण्या आहेत त्या मागण्याचं निवेदन देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाला आता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरुवात झालेली आहे आणि हे सगळे विद्यार्थी जे कुलगुरूंचं दालन आहे किंवा जी मुख्य प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीसमोर आंदोलन देखील जे आहे ते करणार आहेत आणि या खरं तर मोर्चाला आता मोठी सुरुवात झालेली पाहायला मिळते। 3 जिल्ह्यातून हे सगळे विद्यार्थी जवळपास 19 महाविद्यालयाला संलग्नित असणारे हे विद्यार्थी आहेत। आपण या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत की त्या 61 मागण्या कुठल्या आहेत ज्या या गेल्या अनेक दिवसापासून हे विद्यार्थी सगळी मागणी करत होती। ही भली मोठी रांग दिसते जे मोर्चाद्वारे विद्यार्थी आता निघालेले आहेत। दादा काय सांगशील नेमकं काय मागण्या घेऊन तुम्ही निघालेले आहात, काय तुमची इच्छा आहे आता विद्यापीठाकडून? दिनांक 19 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलं होतं। त्या परिपत्रकामध्ये राज्यातील सर्व व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण मोफत शिक्षण त्या ठिकाणी राज्य शासनाने हमी दिली होती। परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अद्यापही कुठल्याही प्रकारचं मुलींना मोफत शिक्षण त्या ठिकाणी सुरू केलेलं नाही। विद्यापीठ कॅम्पस बद्दल जर बोलायला गेलं तर विद्यापीठ कॅम्पसमध्ये जवळपास 60 ते 61 डिपार्टमेंट आहेत। एकाही डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्लेसमेंट नाहीये। दुसऱ्या बाजूला मागील काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 316 नंबरचं एक परिपत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध केलं होतं। त्या परिपत्रकानुसार विद्यापीठ परिसर असेल विद्यापीठ कॅम्पस असेल या कॅम्पसमध्ये कुठल्याही प्रकारचं जर आंदोलन सभा मोर्चा त्या ठिकाणी करायचे असतील तर त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची पूर्व परवानगी त्या ठिकाणी आवश्यक आहे। एका अर्थाने विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थी चळवळ दाबण्याचा त्या ठिकाणी सांगतायत। अजून आपण काही विद्यार्थी जे राज्यभरातून आलेले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई काय मागणी आहे नेमकी? विद्यालयात महाविद्यालयात तुम्ही आंदोलन करताय, काय मागणी आहे? काय मागणी घेऊन जाताय? काय मागणी घेऊन जाताय? काय मागणी घेऊन जाताय ताई? मोर्चा काढलाय, तुमच्या मागण्या आहेत 61 पेक्षा अधिक मागण्या आहेत। काय 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 मागणी आहे विद्यापीठाकडे? आम्हाला शिक्षण पाहिजे, बर मोफत शिक्षणाची सोय केली पाहिजे। बर खरं तर सरकारकडनं जो GR काढलाय मोफत शिक्षणाचा तो लागू होत नाही असं म्हणणं आहे तुमचं? बर बर जो मुख्य मुद्दा आहे तो मुलींच्या मोफत शिक्षणाचा देखील आहे। काय मागण्या आहेत नेमक्या? महाराष्ट्र राज्य सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयानं जे धोरण जाहीर केलं होतं मागच्या वर्षी की सर्व मुलींना म्हणजे ज्यांच्या उत्पन्न कमी आहे अशा सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार। पण आपण भरपूर महाविद्यालय बघितली तर त्या महाविद्यालयामध्ये त्या गोष्टीची अंमलबजावणी झालेली नाही आणि जर आपण बघितलं की वेगवेगळ्या पद्धतीच्या इतर फी लावून मुलींकडून पैशाची वसुली करण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे आता लेटेस्ट जे GR काढलेला आहे विद्यापीठानं ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा जो रिव्हॅल्युशनचा अधिकार आहे त्या रिव्हॅल्युशनचा अधिकार कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून करण्यात आलेला आहे। कारण की त्यामध्ये असं लिहिण्यात आलं की फक्त रिचेकिंग होणार, रिव्हॅल्युशन नाही होणार। तर या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एक भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। काय ताई काय मागण्यात 61 मागण्यांचं निवेदन देणार आहेत? काय याच्या अगोदर पण अनेकदा निवेदन देऊन झाले? गेल्या 2-3 वर्षापासून पुणे विद्यापीठात आपण अनेक समस्यांना सामोरे जातात विद्यार्थी। रिव्हॅल्युएशनचा प्रश्न असेल, निकालात घोळ असतील, अनेक विद्यार्थी असे आहेत की ते पास होऊन सुद्धा त्यांचा निकाल हा नापास दाखवला जातोय। अशा अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत ज्याचा आम्हाला अत्यंत त्रास होतोय। वर्षानुवर्ष आम्ही विद्यापीठाला निवेदन देतोय तरी आमच्या या मागण्या पूर्ण होत नाहीयेत आणि याच मागण्यांचा निषेधार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही महाआक्रोश मोर्चा विद्यापीठावर काढणार आहोत। खरं तर 61 मागण्या आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांच्या ज्यांचं निवेदन आता कुलगुरूंना देण्यासाठी हे सगळे विद्यार्थी निघालेले आहेत। मुख्य दारापासून जी प्रशासकीय इमारत आहे तिथपर्यंत हे जनआक्रोश मोर्चा जो आहे तो विद्यार्थ्यांतर्फे काढण्यात आलेला आहे। जवळपास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित असणाऱ्या 19 महाविद्यालयातून हे सगळे विद्यार्थी आता विद्यापीठात जमण्यास सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश कदमसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत पुणे।